नमस्कार सर्वांना, मी कृष्णा काळे आणि आपण आज बघणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। आपल्याला सगळ्याला माहित आहेत की जसं की नवीन वर्षापासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना परत एकदा सुरू करणार आहेत असं सांगितलेलं आहे। आपल्याला हिवाळी अधिवेशनामध्ये मंगल प्रभात लोढा आहेत त्यांनी हे सांगितलेलं होतं की परत एकदा नवीन वर्षामध्ये म्हणजे जानेवारी पासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना परत एकदा सुरू करण्यात येणार आहे। तर आता महत्वाचा त्यामध्ये विषय असा आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जर परत एकदा सुरू केली तर ती नवीन योजना नवीन मुलांसाठी असेल की जे जुने मुलं आहेत त्याच मुलांना पुढे ते कंटिन्यू करणार आहेत किंवा नवीन मुलं आणि जुने मुलं दोनही एकत्र करून ती योजना सुरू करणार आहेत। तर आपण बघूया। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना एक प्रशिक्षण म्हणून 6 महिने हे प्रशिक्षण सुरू केलेलं होतं, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा म्हणजे 1,30,000 प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं। आता प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षणार्थी त्यांना परत एकदा कार्यमुक्त केलेलं होतं, पण तुकाराम बाबा यांनी पायी दिंडी काढून परत एकदा प्रशिक्षणार्थ्यांना 5 महिने कार्यकाळ वाढवून दिलेला आहे। असे टोटल 6 5 11 महिने कार्यकाळ प्रशिक्षणार्थ्यांना भेटलेला होता, ज्याच्यामध्ये 12वी पास असलेले, काही ITI झालेले आणि काही ग्रॅज्युएशन झालेले मुलं यामध्ये सहभागी झालेले होते। आणि आता जो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जानेवारी मध्ये जी येणार आहे तर त्यामध्ये मुख्य गोष्ट ही असणार आहे की त्याचा GR कशा पद्धतीने निघतो। तर GR जशा पद्धतीने निघला त्यावर आपल्याला सांगता येणार आहे की नवीन मुलांना त्यामध्ये भाग तर घेणारच आहेत, पण त्यामध्ये जुन्या मुलांना सुद्धा त्यामध्ये आराव लागणार आहेत, कारण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील 1,30,000हून जास्त प्रशिक्षणार्थी यांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं, पण त्यांना त्या प्रशिक्षणार्था काहीच फायदा नाही झाला। जसं की काही प्रशिक्षणार्थ्यांनी आरोग्य विभागामध्ये काम केलं, काही प्रशिक्षणार्थ्यांनी शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये काम केलेलं आहे, काही प्रशिक्षणार्थ्यांनी महानगरपालिका, नगरपालिका, तलाठी ऑफिस, कलेक्टर ऑफिस वेगवेगळ्या विभागामध्ये या बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांनी काम केलं। त्याच्यामध्ये बरेचसे प्रशिक्षणार्थी प्रायव्हेट सेक्टरला, मिनी गव्हर्नमेंट सेक्टरला, गव्हर्नमेंट सेक्टरला अशा वेगवेगळ्या सेक्टरला घेत होते। आणि जर आपण बघितलं त्यानंतर काही दिवसांमध्ये कंपनीमध्ये, बऱ्याचशा वीज महावितरणामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या वतीनं बऱ्याच ठिकाणी कंत्राटी पद्धतीने वगैरे मुलं भरण्यात आले। म्हणजेच या योजनेचा फायदा बऱ्याचशा कॉन्ट्रॅक्टरांनी पण घेतलेला आहे आणि त्या प्रशिक्षणार्थ्यांना काही मानधना तत्वावर आणि घेऊन घेतलं, पण त्या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचा जो हक्काचं काम केलं त्यांनी त्याचा सुद्धा अजून जे मोबदला आहे तो भेटायला तयार नाहीये। बरेचसे प्रशिक्षणार्थी आहे जिल्ह्यामध्ये अजून वेगवेगळ्या, त्यांचं अजून जे 11 महिने काम केलं त्यांनी त्यांचा मोबदला अजून 4-5 महिन्याचा, 6 महिन्याचा, 3 महिन्याचा, 2 महिन्याचा अजून थकबाकी आहेत। तर शासनाने जी योजना काढलेली होती तर त्या योजनेचा सरसर गैरफायदा बाकीच्या इथं पण झालेला आहे, कारण त्यांनी पण त्या मुलांना त्यामध्ये सहभागी करून घेतलं, कंत्राटी पद्धतीने प्रायव्हेट सेक्टरला पण मुलं घेतलं, त्यांच्याकडून भरपूर सारं काम करून घेतलेलं आहे आणि त्यांचा मोबदला सुद्धा अजून त्यांना भेटलेला नाहीये। जर त्यांना जर पैशाचं विचारलं तर एकमेकावर टाळाटाळ करतात। जसं की तुम्ही जर एखाद्या आरोग्य विभागात काम करताय, आरोग्य विभागाकडे गेला तर ते तुम्हाला सांगताय नाही ते कौशल्य विकास विभाग तुमचं पेमेंट करतो। कौशल्य विकास विभागाला जर गेलं तर कौशल्य विकास विभाग सांगतो तुमच्या आरोग्य विभागाकडूनच आम्हाला हजेरी अहवाल पोचलेला नाही, म्हणजे फक्त एकमेकावर हे ढकलण्याचं काम करत आहे। तर या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी आणि महाराष्ट्र शासनातील ज्यांनी ही योजना सुरू केली असे सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आता या प्रशिक्षणार्थ्यांना वाऱ्यावर सोडू नये। त्यांनी जशा पद्धतीनं सांगितलेलं होतं की आम्ही जेवढ्या पण काही योजना आणल्या, जसं की लाडकी बहीण योजना आणला, लाडका भाऊ योजना आणला, या कधीही बंद होणार नाहीत। या प्रशिक्षणार्थ्यांना इथंच कंत्राटी पद्धतीने किंवा कायमस्वरूपी रोजगार देऊ। तर प्रशिक्षणार्थ्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला कंत्राटी पद्धतीनं का होईना जिथं आहे तिथंच आम्हाला रोजगार भेटायला हवा, कारण प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांना जे प्रशिक्षण घेतलं त्या प्रशिक्षणार्थ्यांचा त्यांना फायदा झाला पाहिजे। हे प्रशिक्षणार्थी खरोखर तन मन धनाने एकदम कमी
मानधनामध्ये सुद्धा काम करायला तयार आहेत, पण त्याच्यावर त्यांचं जे घर आहे ते घर चालतंय, त्यांना रोज रोटी भेटते. तर या प्रशिक्षणार्थ्यांना जो नवीन जानेवारी मध्ये जो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना परत एकदा सुरू करणार आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना सहभागी करून घ्यायला हवं. कारण या प्रशिक्षणार्थ्यांना जर सहभागी करून घेतलं नाही तर त्याही प्रशिक्षणार्थ्यांना 6 महिने काम करून परत एकदा त्याही सुद्धा वाऱ्यावर सोडणार आहेत. म्हणजे काही प्रशिक्षणार्थी असे आहेत ज्यांनी चांगल्या ठिकाणी काम करत असताना ते जॉब सोडून या योजनेमध्ये सहभागी झाले. बरेचसे प्रशिक्षणार्थी चांगल्या ठिकाणी काम करत होते, पण कुठंतरी त्यांना आशा होती की आपण शासनामध्ये जर काम करतलो, शासनामध्ये जर सहभागी झालो तर आपला कुठंतरी इथं फायदा होईल, इथं कुठंतरी आपल्याकडे सरकार लक्ष देईल आणि आपल्याला इथंच कंत्राटी पद्धतीनं कायमस्वरूपी रोजगार भेटेल. या आशेनं बऱ्याचशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत असलेले मुलं त्यांचं स्वतःचं काम सोडून या इथं आले आणि आता अशी परिस्थिती झाली आहे की आता ते ह्याही थडीचे राहिलेले नाही आणि ह्याही थडीचे राहिलेले नाही, अशी अवस्था या प्रशिक्षणार्थ्यांची झालेली आहे. त्यामुळं जर हे प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जानेवारी मध्ये परत सुरू झाली आणि परत हे प्रशिक्षणार्थी नवीन जर ऍड केले, भरले आणि त्याही प्रशिक्षणार्थ्यांचं 6 महिने झाल्यानंतर काय, हा मोठा विषय असणार आहे. कारण ह्या प्रशिक्षणार्थ्यांचा सुद्धा वेळ वाया गेली, त्यांचा जे मेन काम होतं ते सुद्धा झालं नाही आणि या प्रशिक्षणार्थ्यांचा त्याला प्रशिक्षणाचा कुठेही फायदा झालेला नाही. म्हणजे तुमचे वेळही वाया जातोय, तुमचा टाइमही वाया जातोय आणि तुम्हाला याच्यापासून काही फायदा होत नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी जर तोट्यात असेल तर या सगळ्या योजना सुरू करून फायदा होणार नाही. त्यामुळं सगळ्या शासनाला विनंती आहेत की जर सुरू करायचे असेल तर कायमस्वरूपी कंत्राटी पद्धतीनं का होईना या जुन्या प्रशिक्षणार्थ्यांना पण तिथं ऍड करून आणि नवीन प्रशिक्षणार्थी तुम्हाला घ्यायचे असेल त्यांना ऍड करून ही योजना अशीच कायमस्वरूपी सुरू असायला हवी. तुम्हाला काय वाटतं या योजनेबद्दल? ही योजना कंत्राटी पद्धतीने कायमस्वरूपी असायला हवी की कशी असायला हवी? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना आणि लोकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही काय वाटतं आणि काय शासनाने यावर निर्णय घेतला पाहिजे हे नक्की समजेल. धन्यवाद.